नमस्कार. शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज पहा आपण मस्त अशी सातारा स्टाईल झणझणीत अंडा करी ही रेसिपी तयार करणार आहोत. तर अंडा करी आपण साधारण आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करत असतो. अंडा करी म्हटलं की पहा आपण अगदी उत्साहाने करायला सुरुवात करतो. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात. तर इथे मी 1 चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. 2 चमचे इथे मी खोबरं घेतलेलं आहे. ते कोथिंबीर घेतलेली आहे. 1 मिरची घेतलेली आहे. आलं लसूण घेतलेलं आहे. 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. तर इथे पहा पावडर मसाल्यांमध्ये मी हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि आपली नेहमीची काळं तिखटही वापरलेलं आहे. मी साधारण 5 अंडी घेतलेली आहेत. ते अशा प्रकारे पहा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर इथे सर्व अंडी कट करून झाल्यानंतर आपल्याला मसाला तयार करायचा आहे. यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये आपण खोबरंही भाजून घेणार आहोत. तर साधारण 3 ते 4 लोकांसाठी मी ही अंडा करी करणार आहे. यासाठी मी अगदी कमी प्रमाणात साहित्य वापरलेलं आहे. तर इथे पहा खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्येच आपण फुटाण्याची डाळ ही अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. तर पहा यालाच डाळवंही बोलतात, काही भागात डाळही बोलतात. तर इथे मी फुटाण्याची डाळ थोडीशी भाजून घेणार आहे. यामध्ये तीळही भाजून घ्यायचे आहेत. हे आपण हलकंसं भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याच पॅनमध्ये पहा अगदी अर्धा चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपण कांदा घालून घेतलेला आहे. तर कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर पहा इथे कांदा परतला आहे. आता यामध्येच आपण उरलेलं साहित्यही घालून घेणार आहोत. तर इथे पहा साधारण 1 ते 1.5 इंच मी आलं घेतलेलं आहे, तेही घालायचं आहे. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हेही आपल्याला अगदी हलकं असं परतून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हा भाजलेला मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण हा वाटून घेणार आहोत. तर पहा हे सर्व भाजलेलं साहित्य आपण काढून घेऊयात. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे कोरडे मसाले आहेत ते आपण दळून घ्यायचे आहेत. तर इथे मी खोबरं, फुटाण्याची डाळ आणि तीळ बारीक करून घेणार आहे. या पद्धतीने पहा आणि आता यामध्येच आपण जे उरलेलं होतं कांदा, लसूण पाकळी, आलं आणि मिरची हेही घालून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपण कोथिंबीरही घालून घेणार आहोत. तर या वाटणामध्ये कोथिंबीरीच्या दांड्या वापरल्या तरीही अगदी वाटण मस्त असं होतं. तर गरजेनुसार पाणी घालून याचं आपण अगदी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर यानंतर पहा एक कढई घ्यायची आहे. यामध्ये साधारण 3-1 चमचे मी तेल घालून घेणार आहे आणि तेल आपल्याला हलकं असं गरम करून घ्यायचं आहे. यामध्येच पहा मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये मी 2 लवंग घातलेले आहेत आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे. या ठिकाणी पहा गॅस अगदी मंद करायचा आहे आणि यामध्ये आपण पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. पावडर मसाले अगदी पटकन भाजतात. इथे तुम्ही 2-3 चमचे पाणी वापरलं तरीही चालेल. यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं गरजेनुसार ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पहा हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर हा मसाला आता आपल्याला अगदी लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे. याला अगदी तेल छान सुटेपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत. तर या पद्धतीने पहा हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, अगदी गॅस मंदच ठेवायचा आहे. मंद गॅसवरती याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे जो आपण मसाला तयार केलेला आहे याला छान असं तेल सुटतं आणि मसालाही मस्त परतला जातो आणि याची चवही अगदी छान लागते. तर या पद्धतीने परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे जेवढं आवश्यक असेल तेवढं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाणीच्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही साधारण किती लोकांसाठी ही अंडा करी तयार करतायत त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता. तर पाणी टाकल्यानंतर एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे
आणि उरलेलं पाणीही मी टाकून घेणार आहे. तर बऱ्याच भागात पहा बऱ्याच पद्धतीने अंडा करी ही केली जाते. या पद्धतीने अंडा करी तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर पहा आपल्या रश्श्याला थोडीशी उकळी आलेली आहे. तर गॅस आपल्याला अगदी लो टू मिडियमच ठेवायचा आहे. लो टू मिडियम गॅसवरती याला छान अशी एक उकळी आलेली आहे. रस्सा पहा आपण गरजेनुसार करायचा आहे. तर हे सर्व एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आपण सुरुवातीला मीठ वापरलेलं नव्हतं, त्यामुळे पूर्ण रश्श्यासाठी लागणारं जे मीठ आहे ते आपण याच ठिकाणी वापरायचं आहे. तर या पद्धतीने पहा मी साधारण 1 चमचाभर मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला झाकण ठेवून मंद गॅसवरती एक 5 ते 6 मिनटं उकळून द्यायचं आहे. यानंतर पहा आपण पलीकडच्या गॅसवरती रस्सा उकळण्यासाठी ठेवलेला आहे. इकडे मी एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये अगदी अर्धा चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. त्याचप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि किंचितसं आपण मीठ घातलेलं आहे. आणि जी आपण अंडी कट करून घेतलेली होती ती अंडीही यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि या अंड्याला हा मसाला फक्त कोट होईपर्यंत याला आपण मिक्स करून घेणार आहोत. तर पहा अगदी अर्ध्या मिनटात ह्या अंड्याला व्यवस्थित हा मसाला कोट होतो. आता ही एक एक्स्ट्रा प्रोसेस आहे, तुम्ही नाही केली तरीही चालेल. फक्त ही कशासाठी करायची आहे की यामुळे अंड्याला छान अशी चव येते. यामुळे आपण ही प्रोसेस करून घेतलेली आहे. यानंतर पहा एक 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण याचं झाकण काढून घेऊयात. तरी इथे पहा हा रस्साही अगदी मस्त असा दाटसर झालेला आहे. रस्सा आपण एकदा मिक्स करून घेऊयात. आणि जी आत्ता आपण अंडी परतून घेतलेली होती ती अंडी आता आपल्याला या रश्श्यामध्ये सोडून घ्यायची आहेत. तर पहा या रश्श्यासाठी आपण गरम मसाला वापरलेला आहे. गरम मसाला मी घरीच तयार केलेला आहे, त्यामुळे मी व्हेज नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपींमध्ये हा गरम मसाला वापरते. जर तुमच्याकडे अंडा करी मसाला असेल तर तो तुम्ही वापरला तरीही चालेल. तर अंडी आपण इथे सोडून घेतलेली आहेत. एकदा मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. मंद गॅसवरती याला आपण झाकण ठेवलेलं आहे आणि 6 ते 7 मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण अंडी यामध्ये सोडलेले आहेत त्या अंड्याची चव रश्श्यामध्ये उतरते. यासाठी पहा आपण अगदी 7-8 मिनटं ही अंडी रश्श्यात घातल्यानंतर मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली अंडा करी तयार झालेली आहे. वरून आपण छान अशी कोथिंबीर घातलेली आहे. तयार झालेली अंडा करी आपण काढून घेऊयात. तर पहा किती झटपट आपली अशी झणझणीत रेसिपी तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनेलवरती बरेच लॉंग व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. रेसिपीविषयी जर काही तुमच्या शंका असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.